पुढचा तपास लोकल क्राईम ब्रँचकडे सोपवला गेला. मोहनचा खून म्हणजे गूढच होतं. ज्या विहिरीत तो पडला तिथे रक्ताचा थेंब नव्हता. विहिरीच्या बऱ्याच पायऱ्या मोडक्या होत्या. आत पडलेल्या मोहनचा पाय मोडला होता, पण कुंदा मात्र ठणठणीत होती. ती आत पडली म्हणावं तर मोडक्या पायऱ्यांवरून वर आलीच तरी कशी. तिनं मोहनला मारलं म्हणावं तर हातात शस्त्रही नाही. त्याची आत्महत्या म्हणावी तर जवळ हत्यारही नव्हतं. पोलिसांच्या डोक्याला मुंग्या आणणारी ही केस मला सुद्धा अडचणीत आणत होती. कंपनीत मोहनचं कुणाशीच वाकडं नव्हतं. कुंदाचंही पोरींच्या बरोबर तसं बरं पटायचं. नेमका प्रकार काय हे मात्र समजत नव्हतं. पोलीस रोज मला खोदून खोदून विचारत. मोहनच्या पायात कलाकारांचे हाल, जबान्यावरती जबान्या. पोरी बिचाऱ्या तर हादरूनच गेलेल्या. मोहनचा खून कसा झाला हे सांगू शकणारी एकमेव पुराव्याची व्यक्ती म्हणजे कुंदा. पण तीही चॅप्टर तपास करणारा हवालदारच भुलवला तिनं. वाट लावली तपासाची. 15 दिवसात पोलीस ऑफिसरांनी माझी उलटी सुलटी जबानी घेतली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं मी प्रामाणिक आहे. कलावंताला मानाचं स्थान मिळावं यासाठी झगडणारा आहे. मी असा घाणेरडा प्रकार करणार नाही याची त्यांना खात्री पटली. तेव्हा माझ्याकडे बघण्याचीही त्यांची दृष्टी बदलली. LCB ऑफिसर भोगले साहेब एक उमदे ग्रहस्थ. करडे गुन्हेगारही त्यांना टरकायचे, पण मला मात्र काय नाना अशी प्रेमानं हाक मारत. CID ऑफिसर बोरसे तर खूपच खेळकरपणे वागत. माने कोणतं स्वप्न बाळगले तुम्ही उराशी? साहेब मला तमाशा प्रांतात सम्राट व्हायचंय. सध्या तरी या प्रांतात अंधारच आहे. धुळीतून उभा राहिलेला आहे साहेब मी. लोक तमाशाकडे उपेक्षेनं पाहतात. मला जाणत्या माणसांचं लक्ष वळवायचंय तमाशा प्रांतांकडे. मोहनच्या खुनानं तुमचं बरंच नुकसान झालं असेल नाही का? होय, चांगला सोंगाड्या तर गेलाच, पण कलावंतांना भवितव्याची खात्रीच वाटेनाशी झाले. पण एक सांगतो साहेब, मी प्रामाणिक आहे आणि शेवटापर्यंत प्रामाणिकच राहणार. या खुनात कुणाचा हात असावा असं वाटतं तुम्हाला? सांगणं कठीण आहे, कारण मी आजपर्यंत कुणावरच अविश्वास दाखवलेला नाही. तुमच्यातील कलाकारांनी तर हे केलं नसेल ना? कसं शक्य आहे साहेब? पोटासाठी उभी रात्र रक्त आटवणारी ही गरीब माणसं कलाकाराचा जीव तरी कसा घेतील हो? तुमच्या वाईटावरती असणारी माणसं. आजपर्यंत तरी मला एकही शत्रू नाही. तुमचा धाकटा भाऊ, छे, त्यानं भांडवल पुरवलं म्हणून तर मी उभा राहिलो, नाहीतर आज मी रस्त्यावरती असतो साहेब. त्या बहिणी बहिणीत काही वाद होता का? माझ्या समोर त्या आपापसांत कधी भांडतच नसत. तुम्ही प्रामाणिकपणे वागा, पण आपल्या प्रामाणिकपणाची सावली गुंडांना देऊ नका. साहेब हसले. मी विचारात पडलो. तेवढ्यात असिस्टंट फौजदार सुदामराव सावरखेडकर आले. पोलीस खात्यातला जाणता माणूस, हातात पिशवी, तोंडावरती हास्य. नमस्कार गणपतराव. या 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 साहेब, काय आणलत बॅगेत? तुमची आवडती साधनं, वर्तमानपत्र, पुस्तकं आणि शिवाजी छाप बेडी. घ्या 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 घ्या. डोळे पाणावले. कलावंतावरती प्रेम करणारी ही वेगळ्या प्रांतातली माणसं. मी त्यांना हात जोडून सांगितलं, साहेब, नुसता आम्हाला सन्मानानं संभवू नकासा. जिथं मोहन मेला तो सगळा परिसर पिंजून काढा. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. दिवसा कस्टडीत काही वाटायचं नाही, पण रात्री नको व्हायचं. इंचभर लांबीचे डास चटाटा चावायचे. कोंदट हवा नकोशी व्हायची. जवळच्या कोठडीतले कैदी वेळी अवेळी बोंब मारायचे. येता जाता वाकुल्या दाखवायचे. तुरुंगातलं सगळं जगच हिणकस वाटायचं. गेल्या 25 वर्षांतली धावपळ मला आठवायची. गिन्नीला महाग असताना राणीच्या बागेजवळ फळकुटावरती झोपवणारा मी आज लाखो रुपयांची उलाढाल करण्याची हिंमत असून सुद्धा दगडी फरशीवरती पडलोय. अखेर मी काय कमावलं? सम्राटपद हातचं जाणार काय? या तमाशासाठी दारू सोडली, मांसाहार सोडला. लफडेबाजीत मी कधी नव्हतोच मुळी. नशीबच म्हणायचं सुईच्या टोकावरती नाचवायला बघतय. एकदा भेटायला आकाताई आली, सोबत शंकर. जवळ जेवणाचा डबा. पोलिसांनी डबा ताब्यात घेतला. डॉक्टरकडून तपासून मगच मला दिला. मी म्हटलं साहेबांना, ही माझी माणसं आहे ती. तुमच्याच माणसांनी तुमचा माणूस मारला हे विसरलात वाटतं. नाही साहेब, माझ्या कंपनीतला कुठलाच कलाकार अशी बेमानी करणार नाही. ठीक आहे, 5 मिनिटांचा वेळ आहे. काय बोलायचंय ते लवकर बोलून घ्या. आकाताईच्या आणि शंकरची मी समजूत घातली. घाबरू नकासा.
4-8 दिवसात केस स्टँड होईल, मला खात्री आहे. जामिनावरती मी सुटन बघा. कंपनीत काय रामच राहिलेला नाही नाना. सारखी भांडणं सुरू आहे ती. भांडणाऱ्याला हाकलून द्या. प्रयोग रोजच्या रोज सुरू ठेवा. कसा प्रयोग करायचा? बिगारी हाय ती कुठं? पळालं चिंचणीला. नुसतं सावळजकर मामा एकाला म्हणाल, शिलाई मशीन जवळ असताना पडदं शिवायचं सोडून बसलायस का? बस एवढ्यावरतीच वाद घालायला सुरुवात. सावळजकर मामांनी भडकवली एक, पळाली सगळी चिंचणीला. यात कुणाचा तरी हात असला पाहिजे. ठीक आहे, मी दाजींना पत्र लिहितो. त्या आणतीला बिगाऱ्यांना परत माघारी. काय पैसे बिस पाहिजे ती का नाना? आता काही बी नको, पण 20,000चा जामीन द्यावा लागल. आपल्या भोरच्या शेडचींना टपाल टाकले मी. सध्या आहेत त्या पैशात कलाकारांचे पगार भागवा. मोहन प्रकरणानं मी चांगलाच पिचून गेलो. जवळजवळ 2 लाखांचं नुकसान झालं. 1.5 वर्ष कोर्ट कचेरीत चालली. कार्यक्रमांवरती परिणाम झाला. आडबाजूनं पैसे द्यावे लागले. खाणाऱ्यांची चंगळ झाली. कर्ज वाढलं. व्याजाखाली कंपनी बंद होते की काय अशी तऱ्हा झाली. प्रतापगडची लढाई या वगाचे जमेल तसे प्रयोग करत होती. मी मात्र आयुष्याशी लढाई खेळत होतो. माझी खूपच विचित्र अवस्था झाली. कलाकार पळाले तर त्यांना कुठं शोधायचं? नव्या कलाकारांना ऍडव्हान्स कुठून द्यायचा? डोक्यात सतत सतत विचार. एकदा बालगंधर्वाला प्रयोग लावला. 5-6 हजार जमतील असा अंदाज. 100 माणसं सुद्धा जमली नाहीत. रंगमंदिराचं भाडंच 1000 रुपये मोजावं लागलं. खिशाला पदरची 200ची चाड बसली. वरचा जेवणाचा खर्च तो वेगळा. असा आतबट्ट्याचा व्यवहार सतत आठवडाभर झाला तर कफनी घालून जाण्याशिवाय गत्यंतर नाही, या विचारानं मस्तक सुन्न बधीर झालं. गात्र आकडून गेल्यासारखा मी निराश बनलो. हे पुणेरी लोक जोशी कुलकर्णीच्या फालतू नाटकाला गर्दी करतील, पण तमाशाला नाक मुरडतील. खरं तर आपला रसिक हित नाहीच मुळी. तो आहे खेड्यापाड्यांत राबणारा, तंबाखू खात दाद देणारा. भाकरी आमटी खाऊन येतील, पण लाडू खाऊन आल्यागत दाद देतील. 2 रुपयांचे दारू पिऊन 3 रुपयांचं तिकीट काढणारा हा श्रोता, हाच आपला खरा श्रोता. सुटका होताच चिंचणीला आलो. आता तासगावचं ऑफिस मी चिंचणीला आणलं होतं. जवळचं भांडवल गुंतवून मोठं शेड उभारलं. रिहर्सल चालू ठेवल्या. नव्या जोमानं सगळेच कामाला लागले. प्रयोगांचा दणकाच उडवून दिला. 6 महिन्यांत सावरलो. कलाकारांना खुश करण्यासाठी पगार वाढवला. एकदा गणपतराव अमृत टोकले हा सोंगाड्याचं काम करणारा विनोदी नट माझ्याकडे आला. सोबत कमालभाई, अल्लाकबीर, अशोक आणि हुसेन मुलानी. काय काम काढलंय बाबांनो. ना, आपल्या कंपनीत आपल्याला सगळं मिळतंय, पण एक विनंती आहे आपल्याला. बोला की. महिन्यातनं एकडाव बोकुड कापावा. सगळ्यासनी भरपेट मटान मिळावं. जबाबदारी कोण घेणार? आम्ही घेतो की. एवढ्या महिन्यापुरती नको, कायमचीच. ठरलं. कायमची जबाबदारी घेऊ आम्ही. ठीक आहे. आज 12 तारीख आहे. उद्या 13 तारखेला प्रोग्राम करा मटणाचा. आणि हे बघा, महिन्याची प्रत्येक 13 तारीख यासाठी ठरली. बोकड मिळाला नाही वगैरे थापा चालायच्या नाही ती. तसा टोकले स्टेजवर बोलल्यागत बोलला. ना, बाळू काळूच्या फडात मी गॅरेजवरती काम करायचो. तवापासनं वळखताय मला. जातीचा रामुशी आहे मी. नाही बोकाड मिळाला तर रातोरात कुठनं बी उचलून आणीन. छान, पण टोकले एक लक्षात ठेवा. मटणा पाठोपाठ बाटली आली तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही जगात. नाही नाना, आज शपथ आता पेणार नाही. शोभा पुणेकर गेल्यापासनं दारू सोडल्या मी. ठीक आहे, लागा बोकडाच्या शोधाला. त्या सावळजकर मामांना बी घ्या साथीला. वय असं किलोभर मटण खाणाऱ्या एखादा पाहिजेच की. काय नाना? पळाली फलर. 10 मिनिटांत साऱ्या कंपनीत पसारली बातमी. महिन्यातून एकडाव मटण खायला मिळणार. पण रोज मटण असल्यावानी ज्योत्यो हराकला. सावळजकर मामा आणि टोकले सुटले तासगावच्या बाजारात. आणलाच झाल्याट्या बोकुड, चांगला 400 रुपयाचा. बघितला का नाना बोकुड तुम्ही? वा, छान हाय. नुसता छान नव्ह, वर दाढी बी हाय मुसलमानागत. फऱ्यात बघा कसा भरलाय कोल्हापूरच्या पैलवानागत. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता पलूसला. सकाळच्या जेवणाला मटणाचा बेत करायचं ठरल्यामुळे जेवूनच कार्यक्रमाला जायचं ठरलं. नाहीतरी रात्री 10 वाजता कार्यक्रम. मध्ये आराम बी मिळेल सगळ्यासनी. नाहीतरी पलूस कुठं लांब हाय, तासाभराचा रस्ता. 6 वाजता गाड्या भिडल्या तरी तासात कणात उभा राहील. अल्ला कबीरनं बोकाड कापलं.
टोकल्यानं टिकाटण्याला अडकिवलं. सरासरात चामडं काढलं. 2 इळ्या घेऊन बसला होता हुसेन. कमालबाईनं सत्तूर घेतला. खटाखट तुकडं पाडलं. 4 पराती भरल्याता मटणानं. पोरी कौतिकानं बघत होत्या. टोकले म्हणला, ए पिंके, खात्यास का नळी? या बया, का टुचत्या व्हय तुला? शी, तूच खा हिरवं मटण, नळी धावतूया. मध्येच कोणतरी बोललं, असल्या नळीनं तिला काय होतया? मनगटागत गुडसा पाहिजे गुडसा. सारीच हसली फिदी फिदी. तशी पिंकी लाजली, पळाली. आलीच माया. सावळचकर मामा हळूच म्हणलं, हिला काय म्हणू बिणू नगासा, नाहीतर साऱ्यांची चंपी करल. काय घास हाय हे हुसेन, घेर जरा चिमटा तिथला. घेतू की, घाबरतूया व्हय. हुसेन बायकांचा नादी. इल त्या नव्या पोरीवरती मन घालणार. पण एक कवा हाताला लागायची नाही. शारदा मसूर करीन काय ने बारशी करीन काय. सगळ्यांच्या शिव्या खाऊन त्याचं पोट भरल्यालं. माया आली तसा म्हणला, कमालभाई, काळजाचा तुकडा काढून ठेवा. कुणासाठी र? माया जावळी आल्या तिच्यासाठी. ए माया, बस, काळीच ठेवले बघ तुझ्यासाठी. माया बी तिकाट मिरची नुसती हात हलवीत म्हणाली, माझ्यासाठी काळीच ठेवलंस आणि तुझ्यासाठी काय आतड्या कोतड्याची माळ व्हय? मोर बघून चिर, तोंडावलं नाईट घाली वादी तुझ्या. गेली फणकारत. तसा हुसेन चिडला, आयला हिच्या त्या प्रदीप जाधवाजवळ लांडोरीगत घुमत्या. हितच काय निवडुंगाचं काट टोचत्या ती व्हय तिला? साधी पुरगी नव्हती. बँडवाल्यापासनं रिक्षावाल्या पावतर अनेकासनी खोळ केले तिनं. चिरा, मटण चिरा. ती तिळवण ठेवा काढून बाजूला, हांड्याला लावता येईल, नाहीतर नील एखादा कावळा चुरून. सैबुद्दीन म्हाबरी जवळच बसला होता. गालातल्या गालात हसत सोनाराला म्हणाला, भास्करराव, आज मारणार काय 100 मिली? लेका हळू बोल, नानांसने कळलं तर हाणत्याली की पायतानानं. राहिलं बाबा, येणार का? मी पाचतो की. छे छे, माझं वगात काम हाय. बाटली आणतो, काम झाल्यावरती पिऊ. प्रक्षाळ्याला जा घेऊन. आणि रंजीला नेली तर लय तिच्यावरती डोळा दिसतोय र तुझा. 2-4 डाव तिनं अपमान केलाय माझा. तिकडं काशीत घालून रामेसराला निघा. आम्हाला र कशाला मधी वाढतायचा. गेला सोनार. सोनं आणायला गेल्या वाणी दारू आणायला गेला. सगळं माझ्या कानावरती आलं होतं, पण मी गप होतो. जोवर डोळ्यानं दिसत नाही तोवर कशावरतीच विश्वास ठेवायचा नाही. पोरीला जीप मधनं फिरवायला बाहेर पडताना सुखदेवनं बातमी आणली, ना कुणीतरी भेटायला आले. कोण आहे र? लांब तकडनं कर्जतकडनं आले म्हणत्या ती. पाठीव इकडं. आलाच एक निळ्या सदऱ्याचा किडकिडीत ग्रहस्थ. मिशीला कोकम लावून पीळ मारल्याला. स्वच्छ पायजमा. डोक्यावरची टोपी बी कुचकीची. चेहरा निळू फुलेसारखा. या बसा. राम राम साहेब. मी सरपंच, कर्जत तालुक्यातल्या मिरज गावाचा. हा, तुमचं टपाल मिळालं व? छान. म्हणजे आचारी म्हणून आमच्या फडात काम करणार आहेसा तुम्ही? वय, त्यात कसला कमीपणा आलाय? पण तुम्ही तर सरपंच. कशाचा सरपंच साहेब? लोकांनी काटकं घालून मला उभं केलं. ज्यांनी उभा केलं त्यांनीच अविश्वासाचा ठराव आणलाय. हलकट दिसताय ती लोक. मग नुसता हलकट नाही ती, फोलफाटातला हलकट आहे ती. गावातलं मारुतीचं देवाळ पार ढासाळलं होतं. घरटी याग झाडम्या मागितलं. काय चुकलं माझं? चांगलं 30 खणांचं देवाळ उभा केलं तर मलाच म्हणत्या ती लाकडं एकूण ह्यानं पैसे खाल्लं तर. आता बोला. इमानाच्या आईला पांडुरंग लावत्या ती माणसं. डोळं मोठे करीत मिशीतून हसत तो असं काही बोलायचा की हसूच यायचं. मग आचारी म्हणून राहणार आहेसा व्हय तुम्ही? व्हयजी. पगार पाणी द्याल ती. बायका पोरांची काळजी तुम्ही द्याल तो पगार पाठवीन की गावाकडं. 2 वक्ताला मला खाया मिळालं म्हणजे रगड झालं. छान. अशी जिद्दी माणसंच हवीत मला. नाव काय म्हणलासा? रामभाऊ सरपंच. रामभाऊ, आज मटणाचा प्रोग्राम हाय. जावा, कांदा लसूण सुलू लागा. फैना बनवा मटण. रस्सा पिळणाऱ्याची खोडच जिरली पाहिजे. बघा तरी मटण कसं बनवतो साहेब. जोडीदार कोण हाय? तो अशोक हाय की. हे बनसोड्या, सरपंचांना घे साथीला तुझ्या. दुपारच्या 12 वाजल्या तरी मटण शिजतच होतं. पंक्ती बसायला दुपारचा 1 वाजला. मी सहज चक्कर टाकली. भास्कर सोनार झुलत होता. पिऊनच पंक्तीला बसला होता. मला बघताच चपापला. हात बांधून बसला. समोर बायकांची रांग. 1-2 नव्हे, चांगल्या 22 पोरी फतकाल घालून बसलेल्या. मेकअप केल्यावर चमाकत्या त्या.
एरवी डुकरात बसल्यावाणी सगळ्यांची तऱ्हा. तमाशात असलाच माल चालतो. देखण्या पोरी येत्या त्या कशाला. पिंपळेकर पाटलाच्या पोरी गेल्यापासनं कानाला तर खडाच लावला. चिकण्या पोरी घ्यायच्या नाही त्या तमाशात. मी, आकाताई, बाळूताई, शंकर शेवटच्या पंक्तीसाठी थांबलो होतो. तेवढ्यात मांभरी आलीच उष्ट्या हातानं. ना सोनारानं भांडण काढलंय आचार्याशी. सनम्या आलोच, नाहीतर असं कर त्या सोनाराला आणि आचार्याला इकडंच पाठवून दे. मांभरीचं ऐकत्या ती व्हय दोघं. भांडतच भास्कर जेवत राहिला. मी तिथं गेलो तेवढ्या पुरता आचार्य अशोक आणि सोनार भांडायची गप्प झाली. मी गरजलो, भास्कर जेवण आटोपल्यावरती मला भेटायचं, आणि अशोक तू सुद्धा. साल्यांनो जास्त चरबी चढल्या काय भांडायला. सरपंच सगळ्यांना नीट वाढा आणि पोटभर खावण द्या. जेवण झाल्यावर बिचकत आलाच भास्कर. पाठीमागे आचारी. काय झालं भास्कर? नाना माफ करा, मी पिलूया. पण ह्यो अशोकला बाड हाय. तोंड बघून परसाद वाटतोया. त्या औंधाच्या नाचणारणीला भात जास्त वाढला आणि मला कमी. ती रंजिका ह्याची मिवणी हाय व्हय. काय अशोक? ना सगळ्यांना सारखंच वाढलंय. मी म्हणतो पडला असल चमच्याभर जास्त भात तिला, म्हणून काय लाकूड घेऊन मला मारायचं? खरंय हे सोनार? व्हय, फक्त एकच वादुडा हाणलाय. टकुरच फोडणार होतो ह्याचा. उठलोच मी. सोनाराला 2 पायतानं वाजवली. हरामखोर, कंपनीचा नियम माहिती आहे नव्ह तुला? तरी दारू पिलास. वर आचार्याला लाकूड घेऊन मारायला धावतोयस. तो आचारी पळून गेल्यावर तुला काय गंधागत कपाळावरती लावायचं आहे वय मला? असलं नखरं करायची असतेली तर जा पुन्हा साहेबराव नांदवळकराच्यात. फुलचंदगत गप्प बसून उलाढाली करायला लागलायस की र बेट्या. तो पोपट पाटोळे बघ, लेका क्लारनेट वाजवणारा एवढा मोठा कलावंत. पण हाय का कवा तक्रार त्याची? तू साधा वागात काम करणारा माणूस, एवढा शानपणा व्हय तुझा? मिजाशी वाढल्या त्या. आजच्याच कंपनी सोडायची त्वा. पाय धरून रडायला लागला. माफी मागून मोकळा झाला. मी थोडाच हाकलून देणार होतो त्याला. नुसती समज द्यायची होती. एवढी समज भास्कराला पुरेशी होती.